नमस्कार, मी स्नेहल. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशात इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा घेईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. दिसत नाहीये दोघांमध्ये ही अटीतटीची लढत दिसते आतापर्यंतची जी आकडेवारी येते. कालचे जे एक्झिट पोल होते हे राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी मीडिया पोल होते. तो गुजरातच्या व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता आणि तो शेअर बाजार तुम्हाला आज कोसळताना दिसतोय. आम्ही सातत्याने सांगतोय की देशामध्ये परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होईल. अद्याप संपूर्ण निकाल आता फक्त कल सुरू आहे. कल आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या 3 फेरीमध्ये पिछाडीवर होते. हाच कल आहे. हाच कल आहे. ते ठीक आहे, तो निकाल लागायचा तो लागेल, पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांच्या काशीपुत्र हे 3 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे, हा देशाचा कल आहे. साधारण 2 वाजता चित्र स्पष्ट होईल. तर या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते. जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्या समोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे. माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. काँग्रेस पक्ष 150 पर्यंत पोहोचतोय. जो काँग्रेस पक्षाला 50 जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या, तो 150च्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसतंय. काँग्रेसने 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. आणि जे जो आमचा अभ्यास आहे, आम्ही फील्डवर होतो, महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये इंडिया आघाडी 295 जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली, त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही. पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही. पूर्ण निकाल आले पाहिजेत. तुम्ही माझ्याशी बोलताय, निकाल लागताय, तुम्ही दाखवताय, म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतोय. दुपारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल. पण आता जो कल दिसतायत, आता नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार, तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे 1 लाख मतांच्या पेक्षा जास्त मताने पुढे आहेत. आता हा 1 लाख मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत? मला अजिबात असं वाटत नाही. नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जवळजवळ 80,000 मताधिक्याने पुढे गेलेले आहेत. त्यांचे मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का? मला अजिबात वाटत नाही. किंवा अनेक असे मतदारसंघ आहेत, विदर्भातले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले. बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आघाडी घेतली. पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल. पण मी इतकंच सांगेन, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि 4 वाजता चित्र स्पष्ट होईल. या देशामध्ये सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे. भारतीय जनता पक्षानं जो प्रोपगंडा केला होता गोबेल्स नीतीनं, हाताशी हे एक्झिट पोल, ओपिनियन पोल, मीडिया, अनेक गोष्टी, तो किती चुकीचा, भंपक आणि खोटा होता हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. सर, एग्जिट पोल को लेकर आपने सवाल उठाया का कि मीडिया पोल था, और प्रधानमंत्री के बारे में कहा कि प्रधानमंत्री पीछे चल रहे हैं. देखिए, प्रधानमंत्री अगर पीछे चल रहे थे कुछ समय तक,
यही मैं ट्रेंड मानता हूं देश में। जो प्रधानमंत्री अजिंक्य है, अजेय है, भगवान के अवतार है, वो भी उनके वाराणसी में, बनारस में पीछे चल रहे थे। ये ट्रेंड है इस देश का, उत्तर प्रदेश का। पूरे देश में जिस तरह से आंकड़े आ रहे हैं, यह ट्रेंड दिख रहा है, मुझे लगता है देश में परिवर्तन होने जा सर रहा है। एग्जिट पोल को लेकर सवाल उठाए पीएम बनने को लेकर आज राहुल गांधी के बारे में उसमें भी लिखा है कि देखिए वो हो जाएगी। ये अभी बात नहीं है, 4 बजे के बाद मैं बात करूंगा। अभी पूरे नतीजे आने दो, ट्रेंड स्पष्ट होने दो। लेकिन कुछ जगह पर तो 1-1 लाख का लीड है। जैसे हमारे नंदुरबार जो बीजेपी की जगह है, वहां कांग्रेस के उम्मीदवार गोविल पाडवी युवा उम्मीदवार है, 1 लाख से भी ज्यादा वोटों से आगे चल रहे हैं। नाशिक में हमारे शिवसेना के राजाभाऊ वाजे 1 लाख वोटों से आगे चल रहे हैं। पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.